उन्हाळ्यामध्ये उष्मांक जास्त असल्यामुळे घाम हा लवकर येतो आणि अशा वेळी कंटाळा येतो तो व्यायाम करण्याचा। तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी उन्हाळ्यामध्ये वर्कआउट करताना पाहूया या व्हिडिओमध्ये। शरीरामध्ये पाण्याची पातळी टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे। व्यायाम सुरू करण्यापूर्वी अर्धा तास 1 ते 2 ग्लास पाणी पिया। त्याशिवाय व्यायामादरम्यान 15-15 मिनिटाचा ब्रेक घेऊन पाणी थोडं थोडं पीत राहा। आणि व्यायामादरम्यान अधिक थकल्यासारखे वाटत असेल तर पाण्याऐवजी लिंबू पाणी मध्ये मध्ये घेऊ शकता। ORS सुद्धा तुम्ही घेऊ शकता। व्यायामाची योग्य वेळ निवडा। उन्हाच्या तीव्रतेत दुपारी 12 ते 4च्या दरम्यान व्यायाम करणे टाळा। सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर वर्कआउट करणे कधीही चांगले। कपड्यांची निवड ही तेवढीच महत्त्वाची आहे। व्यायाम करताना घाम शोषून घेणारे आणि हवा खेळती राहील असे सुती कपडे वापरा। जर व्यायामादरम्यान अतिशय चक्कर आल्यासारखे वाटत असेल, मळमळत असेल, जास्त डोकं दुखायला लागलं असेल, क्रॅम्प्स आल्यासारखे वाटत असतील तर व्यायाम तिथेच थांबवा। व्यायाम झाल्याच्या नंतर शरीराचे तापमान सामान्य झाल्यावर पाणी पिया आणि उन्हाळ्यामध्ये हलका आणि पचायला सोपा असा आहार घ्या। मला सुद्धा वजन कमी करायचं आहे, चांगलं आरोग्य ठेवायचं आहे, तर आपला व्यायाम, योगा, ॲरोबिक्सचा क्लास तुम्ही घरातून जॉईन करू शकता। याच्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा।